आता बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कुणी वाचवली यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू आहे। बँक अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुखांचे उपकार विसरू नये असं प्रतापराव चिखलीकर म्हणाले। तर मी मुख्यमंत्री झाल्यावर बँकेला दिलेले 125 कोटी रुपयांचं कर्ज अनुदानात मी रूपांतरित केलं असं यावर अशोक चव्हाणांनी म्हटलं। बँक वाचवण्यासाठी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा सारखाच वाटा असल्याचं भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले। 125 कोटी रुपयाचं कर्ज शासनाने दिलं म्हणजे कर्जाची परतफेड करावी लागली असती। मी मुख्यमंत्री झालो असताना मी त्या कर्जाचं रूपांतर अनुदानामध्ये केलं। म्हणजे काय केलं, बँकेचे पैसे माफ केले आणि 125 कोटी अनुदान म्हणून बँकेला दिलं। त्या महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचा झाला। विलासराव देशमुख साहेबांचे उपकार विसरू नये असं काम विलासराव देशमुख साहेबांनी बँकेच्यासाठी केलं। 120 कोटी रुपये या बुडत्या बँकेला उभारण्यासाठी मन मोठं करून निधी दिला। पालकमंत्री या नात्यानं अशोकरावजींनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि आमचे स्वर्गीय विलासराव देशमुख आपल्याच मराठवाड्याचे नेते होते। सिंहाचा वाटा स्वर्गीय विलासरावचा आहे की अशोकरावचा आहे, मी तर म्हणून दोघांचाही आहे।